जी सेवा करून राहिलेली आहे जीवन विद्येची आणि सद्गुरूंची, खरोखर त्याला तोड नाही। सेवा बरेच लोक करणार आहेत आपल्या मंडळामध्ये, पण पाटील ज्या प्रकाराने सेवा करून राहिलेली आहे ती खरोखर अजोड आहे। त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे निरहंकारपणे ते सेवा करत असतात। ते भजन करताना, नामसंकीर्तन करत असताना मान डोलवतात कोणी का नाक कोणी उडवतात त्याचा ते विचार करत नाहीत। नाक उडविणारे उडवतील, मान डोलवणारे डोलवतील। मान डोलवणारे भजनाचा आनंद भोगतील आणि नाक उडविणारे जे आहेत त्यांचं कधीतरी नाक कापण्याचा प्रसंग येईल हे त्यांना ठाऊक आहे, कारण जीवनविद्येचं ते तत्त्वज्ञान त्याने आत्मसात केलेलं आहे। आणि म्हणून मला ही गोष्ट फार आवडते की आपण दुसऱ्यांकडे किती लक्ष द्यायचं याला एक महत्त्वाचं स्थान आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे। आपण ज्या वेळेला इतरांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देतो, इतरांच्या वागण्याकडे आपण ज्या वेळेला जास्त लक्ष देतो त्यावेळेला आपण आपलंच नुकसान करत असतो हे प्रत्येकाला कळलं पाहिजे। आणि म्हणून ह्या ठिकाणी तुम्ही जितकं निरंकारपणे काम कराल तितकं तुम्हाला जीवनविद्येचं श्रेय, जीवनविद्येचं फळ तुम्हाला मिळत जाईल। ही गोष्ट आपण सतत लक्षात ठेवली पाहिजे। म्हणून मेन मे कम अँड मेन मे गो बट आय गो ऑन फॉर एव्हर असा तो झरा ज्याप्रमाणे म्हणतो, झऱ्याचा आत्मवृत्तामध्ये तो झरा जसं म्हणतो त्याप्रमाणे आपण कार्य करत राहायचं असतं। कोणी येतील, कोणी घेतील, कोणी जातील, कोणी नाक मुरडतील, कोणी नाक उडवतील, आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही। आपलं कार्य एकच, आपण कार्य करत राहायचं। घेणारे घेतील, न घेणारे घेतील, घेणार नाही, टाकणारे टाकतील, आपण त्याचा विचार करायचा नाही। आणि म्हणून कोणावर रागवण्याचाही प्रश्न येत नाही। आपण रागवतो कधी, कुठेतरी आपल्या ठिकाणी अहंकार असतो त्यावेळेला आपण रागवतो। मी अमुक हा आपल्या ठिकाणी अहंकार असता कामा नये। आपल्याला ज्यावेळेला कार्य करायचं असतं त्यावेळेला मी नाहीच आहे तो तोच आहे या भावात आपलं कार्य झालं पाहिजे। आणि ह्या भावात आपण ज्यावेळेला कार्य करतो त्यावेळेला कार्याचा खरा आनंद आपल्याला मिळतो। आणि आपल्याला कार्याचा जेवढा आनंद मिळत जातो त्याप्रमाणे आपल्यापासून इतरांनाही तो आनंद मिळायला लागतो आणि कार्य जास्त मोठं मोठं होत जातं। आणि म्हणून याच्यासाठी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की ज्याला आत्मज्ञान म्हणतात हे आत्मज्ञान सर्वात श्रेष्ठ आहे। शब्दज्ञान आणि आत्मज्ञान याच्यामध्ये दोन भाग, दोन्ही ठिकाणी ज्ञान आहे, पण शब्दज्ञान माणसाचा अहंकार वाढवीत जातो आणि आत्मज्ञान माणसाचा अहंकार विरवीत जातो, नाहीसा करत जातो। म्हणून आत्मज्ञानामध्ये आत्म म्हणजे आपण, आत्मज्ञान याचा अर्थ असा मी कोण, आपण कोण ह्याचं ज्ञान होणं याला आत्मज्ञान असं म्हणतात। म्हणून आपण कोण हे आपल्याला कळलं पाहिजे। गंमत अशी आहे की आपण ज्यावेळेला आपण म्हणतो त्याला आपण म्हणजे नेमकं कोण असतो हे प्रथम आपण उमगलं पाहिजे स्वतःचा। कारण हे जे हा जो रिसर्च आहे हा रिसर्च आपल्याच ठिकाणी व्हायला पाहिजे। रिसर्च ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये सर्च हा शब्द आहे आणि हा जो सर्च हा जो शब्द आहे त्याच्या पुढे लाईट शब्द जर घातला तर सर्च लाईट ज्याला आपण म्हणतो हा सर्च लाईट आपण आपल्याच ठिकाणी जर टाकला तर त्या सर्च लाईटमुळे किंवा त्या लेसर किरणामुळे आपल्या ठिकाणी असणारा जो एक अहंकार आहे तो आपोआप वितळायला लागेल। गंमत अशी आहे की आपण म्हणजे कोण हे प्रथम समजावून घेतलं पाहिजे। त्या बाबतीमध्ये एक संतांचं वचन असं आहे, आपण म्हणजे मीपण, मीपण म्हणजे जीवपण, जीवपण म्हणजे अज्ञान, संग जडला असं म्हटलेलं आहे। की हा जो संग आहे की ज्याच्यामुळे आपला रंग बिघडतो तो संग कशाचा आहे? अज्ञानाचा आहे। अज्ञान कशाला म्हणतात? जीवपणाला। जीवपणा कशाला म्हणतात? मीपणाला। आणि मीपण काय? आपण। म्हणजे आपण कोण? आपण म्हणजे अज्ञान, आपण म्हणजे अहंकार, आपण म्हणजे रावण, आपण म्हणजे कंस। म्हणून आपण म्हणून ज्यावेळेला आपण म्हणतो
त्यावेळेला इंग्लिशमध्ये त्याला फॉल्स इगो असं म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला फॉल्स इगो असं म्हणतात. म्हणून हा जो फॉल्स इगो आपल्या ठिकाणी जो आहे, हा आज आपण म्हणून ज्याला म्हणतो त्यावेळेला तो फॉल्स इगो असतो. आणि हा जो फॉल्स इगो जो आहे, त्या फॉल्स इगोमधून ज्यावेळेला आपण कार्य करतो त्यावेळेला ते कार्य हे आपल्याला अनुकूल ठरत नाही, जगाला अनुकूल ठरतं. मी काय म्हणतो लक्षात ठेवा. हे जे कार्य फॉल्स इगोमधून ज्यावेळेला केलं जातं त्यावेळेला ते कार्य जगाला उपकारक ठरेल, पण करणाऱ्याला ते अपकारक ठरेल. मी काय म्हणतो ते तुमच्या ध्यानामध्ये आलं असेल. कारण का की अहंकार घेऊनच जर आपण कार्य करायला सुरुवात केली तर त्याचा दुष्परिणाम आपल्यावर होईल, पण सुपरिणाम जगावर होईल. कारण जे कार्य जे आहे हे कार्य चांगलं असल्यामुळे त्याचे सुपरिणाम जगावर होतील, पण आपल्यावर मात्र दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. कारण का आपण फॉल्स इगो म्हणून चाललेलो असतो. म्हणून आपला ट्रॅक बदलला पाहिजे. ट्रॅक बदलणे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही ज्यावेळेला कल्याणला जाता, विटीहून कल्याणला जाता, तर तिकडे पुढे 2 बदलतात, फाटे फुटतात. एक जातो पुण्याला, एक जातो नाशिकला. एक जातो पुण्याला, एक जातो नाशिकला. त्यावेळेला आपल्याला जर पुण्याला जायचं असेल तर तो जो ट्रॅक आहे तो ट्रॅक पुण्याच्या रुळावर पडला पाहिजे, म्हणजे ट्रॅक बदलला पाहिजे. आणि हा ट्रॅक बदलण्यासाठी त्या ठिकाणी ठक असा आवाज होतो. तो ज्याला ठक असा आवाज होतो तो ट्रॅक बदलतो. म्हणून ट्रॅक बदलण्यासाठी ठक व्हायला पाहिजे. आता हे ठक म्हणजे विठ्ठल, कळलं की नाही? हे ठक म्हणजे विठ्ठल. म्हणून आपल्या ठिकाणी सतत विठ्ठल आहे, मी म्हणून कोणी नाहीच. नाहीच, पूर्वी कधी नव्हताच, आजही नाही, पुढेही असणार नाही. मग आज आहे तो कोण आहे? आज मी माझ्या कल्पनेनेच माझ्या ठिकाणी जो एक निर्माण झालेला आहे, तो कल्पनेने जो निर्माण झालेला आहे तो ज्ञानाने त्याचा छेद केला पाहिजे. आणि एकदा ज्ञानाने त्याचा छेद केला की मग तुमचा जो ट्रॅक जो आहे तो बरोबर रुळावर येतो. आणि म्हणून आपला जो ट्रॅक फॉल्स इगोवरचा जो ट्रॅक आहे तो रिअल इगोवर आला पाहिजे. जो मी म्हणणारा जो आहे त्याच्या ठिकाणी नामी आला पाहिजे. ना मी, ना मी, ना मी असं ज्यावेळेला लावायला लागतं त्यावेळेला तू स्वामी होशील. लक्षामध्ये आलं की नाही? त्यावेळेला तू स्वामी होशील स्वतःचा आणि जगाचा. म्हणून जगाचा स्वामी होणं महत्त्वाचं नाही, स्वतःचा स्वामी व्हायला पाहिजे. म्हणून स्वामी होणं, याच्यामध्ये स्वतःचा स्वामी होणं हे फार जगाचा स्वामी होणं सोपं आहे. जगाचा स्वामी होणं सोपं आहे, स्वतःचा स्वामी होणं कठीण आहे. कारण म्हणून स्वतःचा स्वामी होण्यासाठी आपल्या ठिकाणचा अहंकार आपल्याला जिंकता आला पाहिजे. आणि अहंकार जिंकण्यासाठी ज्ञान आवश्यक असतं, आणि ते ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. म्हणून याच्यासाठी साधना ज्याला आपण म्हणतो, जी सद्गुरूने दिव्य साधना आणि दिव्यबोध दिलेले आहे, हे दिव्यबोध आणि दिव्य साधनेच्या ठिकाणी आपण सतत जागृत असलं पाहिजे. आपण ज्याला कार्य करतो त्यावेळेला कार्य करता 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 या ठिकाणी दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. दिव्यबोधाकडे आणि दिव्य साधनेकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. आणि ते दुर्लक्ष जसं व्हायला लागतं तसतसा आपल्या ठिकाणचा अहंकार फुगण्याची शक्यता असते. आणि म्हणून याच्यासाठी फॉल्स इगोमधून जो आपलं जे कार्य चाललेलं आहे तो ट्रॅक बदलणं आवश्यक आहे. आणि ह्याच्यासाठी सतत दिव्यबोध आणि दिव्य साधना या ठिकाणी आपण जागृत राहायला पाहिजे. म्हणून जीवनविद्या ही फार सुंदर आहे. मी नेहमी सांगत असतो की जीवनविद्या म्हणजे गुणसुंदरी आहे. गुणसुंदरी, मी गुणसुंदरी म्हटल्यानंतर आम्हाला आमच्या आंगरेवाडीतली आठवण होते. आम्ही ज्यावेळेला लहान होतो त्यावेळेला आंगरेवाडीमध्ये राहत होतो. त्या आंगरेवाडीमध्ये एक समोरच अमृतवाडी म्हणून आहे, अजूनही आहे ती. आणि अमृतवाडी आमची आंगरेवाडीची आमची जी चाळ आहे ती आंगरेवाडीतली रस्त्यावरची चाळ आहे. तशी अमृतवाडीची रस्त्यावरची चाळ म्हणजे आमच्या समोरच आहे ती. त्या चाळीमध्ये आम्ही ज्यावेळेला लहान होतो त्यावेळेला एक मुलगी राहत होती, तिचं नाव गुणसुंदरी. तिचं नाव गुणसुंदरी, कळलं की नाही? आमच्या ज्या बहिणी त्या तिच्या बरोबरच्या असल्यामुळे आमच्या बहिणी तिच्याबद्दल नेहमी बोलायच्या, ती गुणसुंदरी गुणसुंदरी असं बोलायची. आम्ही तिकडे असल्यामुळे आम्ही ऐकायचो.
मग त्या बोलताना आम्ही ऐकायचं, आमच्या बहिणी म्हणायच्या ती गुणसुंदरी आहे ना, ती गुणानेही सुंदर आहे आणि रूपानेही सुंदर आहे, बोलायलाही सुंदर आहे, वागायलाही सुंदर आहे, ती सर्वांगाने सुंदर आहे, असं तिचं वर्णन आणि त्या करायच्या. मला तिचं नेहमी आठवण होते आमच्या या जीवनविद्येच्या. ही जीवनविद्या गुणसुंदरी आहे, कळलं की नाही? जीवनविद्या आहे ना ही गुणसुंदरी आहे, ही सर्वांगाने सुंदर आहे. तिला तुम्ही ज्यावेळेला न्याहाळण्याचा प्रयत्न कराल त्यावेळेला तुम्हाला असं दिसून येईल की ही जीवनविद्या सर्वांगाने सुंदर आहे. आणि ही जीवनविद्या सर्वांगाने सुंदर असल्यामुळे ती तुम्ही जिथे जिथे नेऊन सोडाल तिथे तिथे ती सर्वांना सुंदर करील, सर्वांचा संसार सुरेख करील, सर्वांचा प्रपंच सुरेख करील, सर्वांचा परमार्थ सुरेख करील. म्हणून जीवनविद्येच्या द्वारे तुम्ही जे जे काय कार्य कराल. आमच्या मंडळामध्ये एक फाटका मनुष्य याचा अर्थ असा की ज्याला दोन शब्द धड बोलताही येत नाही, ज्याला धड अभ्यासही जास्त झालेला नाही, परंतु जीवनविद्येचा ज्याने पुष्कळ वाचन केलेलं आहे, ऐकलेलं आहे, असा मनुष्य जरी कोणाकडे जाऊन जर चार शब्द बोलला तरी तो इम्प्रेशन मारतो. कारण का जीवनविद्येचं तत्त्वज्ञानच असं आहे की ते ऐकल्याबरोबरच ताबडतोब ऐकणारा मनुष्य हा एकदम स्तंभित होतो. आणि म्हणून जीवनविद्येचं तत्त्वज्ञानच येत असं असल्यामुळे, प्रभावी असल्यामुळे ते दुसऱ्यावर प्रभाव टाकील, ते दुसऱ्यांना सुखी करील, ते दुसऱ्यांना यशस्वी करील, दुसऱ्यांच्या जीवनात ते आनंद फुलविल, दुसऱ्यांच्या जीवनामध्ये शांती सुख नांदविल. हे सगळं खरं आहे, पण हे जीवनविद्येचा महिमा आहे, आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे कार्य करत असताना आपण सतत जर लक्षात ठेवलं की हे जीवनविद्येचं कार्य जे आहे हे फार महत्त्वाचं आहे. जीवनविद्येचं कार्य हे राईट ट्रॅक म्हणून व्हायला पाहिजे, या गोष्टी आपण सतत लक्षात ठेवलं पाहिजे. या ठिकाणी कोणावर रागवणं वगैरे या गोष्टी चुकीच्या आहेत. कोणीही जरी जीवनविद्येची निंदा केली, जीवनविद्येबद्दल काहीतरी बोलले किंवा जीवनविद्येच्या कार्याबद्दल बोलले किंवा जीवनविद्येचा प्रचार करणाऱ्या माणसाबद्दल बोललं तर आपण रागावणं हे योग्य नाही. मग त्या ठिकाणी आपण त्याची कीव केली पाहिजे. जो जीवनविद्येची निंदा करील, जीवनविद्येचं कार्य करणाऱ्याची निंदा करील, त्याची कीव केली पाहिजे, त्याच्यावर रागवता कामा नये. कारण तो जे बोलतो आहे हे अज्ञानातून बोलतो आहे, म्हणून त्याचं अज्ञान दूर करणं हे आपलं काम असतं. एक तुम्ही अज्ञान तरी दूर करा, नाही तर त्याचा मार्ग त्याच्या मार्गाने तो जाईल, म्हणून त्याच्याकडे उपेक्षा करा. पण त्याच्यावर कुठल्याही बाबतीमध्ये रागावणं, चिडणं हे काही जीवनविद्येमध्ये बसत नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की आपलं या ठिकाणी आणि हा जो